घ्या आले बघा वॅक्सिनचे साईड इफेक्ट. लोक म्हणजे असं विचारच करत नाहीत. वॅक्सिन आली रे आली की लगेच घ्या 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 लाईनमध्ये उभा राहून पैसे देऊन 2-2 दिवस वेटिंग करून थोडासा विचार करायचा बाबा. वॅक्सिन आली कशी इतक्या लवकर? वॅक्सिन यायचा किती वेळ लागतो? कुठली वॅक्सिन यायला? साहेबांनी तर आता हात वर केलेले आहेत. आता फोटो वगैरे सगळं सगळं काढून घेतलेलं आहे आता सर्टिफिकेटवरचा. त्यावेळेस काढा म्हटलं त्यावेळेस काढलेले नाहीत. आता त्याने स्वतःहून काढून घेतले फोटो. ही आपली अवस्था मेंढरागत अवस्था आहे. एक जण कुठं जर गेलं की त्याच्या मागं सगळेच डोळे झाकून चला 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 चला. त्याच्या मागं जाऊन बाबा काय फायदा तोटा त्याचा कसला विचार करायचा नाही. बरोबर स्टोरी आहे मेंढराची स्टोरी. एक जण पडला की बाकी पण सगळे पडणार. त्याला विचार नाही पाचार नाही काय नाही. चला आता तुम्ही तर कशाला थांबताय? ओकेच. ही बघा ही प्रोसेस आहे वॅक्सिन क्रिएट करायची. वॅक्सिन केल्यानंतर पहिला उंदरावरती प्रयोग, नंतर ठराविक माणसावरती प्रयोग, परत आणखी जास्त माणसावरती प्रयोग, परत त्याच्यापेक्षा जास्त लोकांवरती प्रयोग, मग अप्रूव्हल येणार, मग मॅन्युफॅक्चर होणार आणि मग लोकांना देणार. जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा पिरियड आहे. आपल्या इथे एका महिन्यात तयारी झाली, डिस्ट्रीब्युटही झाली आणि लोकांनी रांगेत उभं राहून घेतलेही. प्रत्येक लोकांकडे आपल्याकडे मोबाईल आहे. कुठल्याही गोष्टीचं चिकित्सा कोणी काय म्हणतंय ते खरं किती खोटं किती हे पण बघायला पाहिजे ना. आता साईड इफेक्ट आले म्हणजे की सगळे घाबरून जाणार. साईड इफेक्ट बघून खरंच साईड इफेक्ट आहेत का? किती चान्सेस आहेत? काय आहेत? हा पण विचार करायला पाहिजे ना आत्ता. आपल्याकडे मोबाईल आहे. प्रत्येक गोष्टीची आपण हे सत्यता पडताळली पाहिजे. मेंढरासारखं कुणीही काही बोलणं काही त्याच्या मागं जाण्यात काही अर्थ नाही.